नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला लाल भोपळ्यापासून पौष्टिक असं एक धिरड्याचा प्रकार दाखवणार आहे. मी त्याच्यात सगळी पिठं घालून आणि एकदम असा हेल्दी प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी प्रथम काय करणार आहे, तर हा भोपळा मी कापून घेते. कापून तो हे सगळं साफ करून दाखवते तुम्हाला हवं तर. असे तुकडे करून घेणार आहे. त्यानंतर हा वरचा किस असेल, हे असेल, गर असेल, तो काढून टाकायचा. आणि हा मी आता छानपैकी आपण बारीक किसणीनं किसून घेणार आहोत, किंवा उकडवून घेतला तरीही चालतो. पण उकडवून घेण्यापेक्षा जर असं केलं तर ते चवीला अधिक चांगलं होतं. त्याच्यामुळे मी उकडवून न घेता असं करणार आहे. आता मी बारीक किसणीवर तो किसून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. थालीपीठ होतं, घारगे होतात, तिखट घारगे, गोड घारगे, तेही तुम्हाला दाखवणार आहे. पण आत्ता आधी आपण आज धिरडं करणार आहोत. त्याच्यासाठी आधी मी आता किसून घेते. बारीक किसणीवर मी असा किसून घेते. भोपळा किसायला काय फार मोठा वेळ लागत नाही. बघा, छान असा कलर आहे आणि सुंदर रेसिपी, एकदम पौष्टिक रेसिपी होते ही. या सालींची सुद्धा भाजी करतात, मग ती सुद्धा फुकट जात नाही. त्या गोड पदार्थात वगैरे वापरू शकतो. बिया सुकवून ठेवायच्या, सोलायच्या, आणि जसं आपण बदाम वगैरे घालतो तशाच त्या आपण वापरू शकतो. म्हणजे भोपळ्याचं काहीही फुकट जात नाही. हा भोपळा किसून घेतला. यामध्ये थोडी धना पावडर, थोडी जिरा पावडर, लाल तिखट. ह्याच्यात ओली मिरची पण चालते, पण मी ओली मिरची घालणार नाहीये. हे लाल तिखट घालणार आहे. लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ घालणार आहे. छान दिसतात पण छान आणि लागतात पण छान पांढरे तीळ. कोथिंबीर घातली भरपूर. तांदूळ पीठ घातलंय. आपण ह्याच्यात सगळी मिक्स पिठं घालणार आहोत. गहू पीठ, आपल्या आवडीनुसार आपण पिठं घालू शकतो. याच्यात चमचा ज्वारी पीठ, बाजरीचं पीठ असलं तरी सुद्धा घालू शकतो. असं बेसन, त्याचा सुद्धा वास छान येतो. अशी आता मी सगळी पिठं घातली आहेत. सगळे मसाले घालून झालेले आहेत त्याच्यात. आता मी आधी पहिल्यांदा हातानं हे मिक्स करून घेणार आहे आणि नंतर आपण हे सरसरीत असं कालवून घेणार आहोत, जसं धिरड्यांना पीठ करतो असं. आणि छानपैकी खमंग अशी आपण याची धिरडी घालणार आहोत. सुंदर धिरडी होतात. आलं लसूण पेस्ट घालायची राहिली, ती घालते. थोडी आलं लसूण पेस्ट टाकते, कारण भोपळा गोड असतो, त्याच्यामुळे त्याला जरा वेगळी चव यावी म्हणून आलं लसूण पेस्ट टाकली. आता हे मी सुंदर पीठ पाणी घालून भिजवून घेणार आहे. जसं आपण धिरड्यांना पीठ करतो तशी पीठ करणार आहे. आणि छानपैकी तव्याला तेल लावून आधी थोडा वेळ मुरत ठेवणार आहे पीठ. आणि मग आपण छानपैकी जसं तव्याला बाकीची धिरडी घालतो तसं तेल लावून धिरडं घालणार आहोत. थालीपीठही छान होईल, काहीही केलं तरी चांगलं होईल. तर थालीपीठ करताना आम्ही याच्यात थोडासा गूळ टाकतो, त्याला वेगळी चव येते. याच्यात आत्ता मी गूळ घातला नाहीये. जरी भोपळा गोड असला तरी गूळ घालतात. मग त्याने पाणी घालून हे पीठ सरसरीत असं कालवून घेते. खूप छान रंगही छान येतो आणि चवही छान लागते.
पिठं आपण आपल्या आवडीनुसार जे आपल्याला आवडत असेल ते वापरू शकतो, त्याच्यात काही प्रश्न नाही. हे मी भिजवून ठेवणार आहे. एक 15 मिनिटांनी आपण याची धिरडी घालूया. मस्त वास येतोय. वास छान येतो, कलर छान लागेल, दिसेल. असं सुंदर सगळ्या गाठी वगैरे मोडून सतत आपण हे ठेवून देणार आहोत. छान अशी मस्त खमंग धिरडी तुपाबरोबर खा, लोण्याबरोबर खा, कशाबरोबरही चांगलं लागतं. अगदी लोणच्याबरोबर सुद्धा, लोणचं टकू काहीही घेतलं बरोबर तरी चालतं आणि हे छान लागतं. केचप बरोबर सुद्धा छान लागतं. आपण जे हे भोपळ्याच्या धिरड्याचं पीठ भिजवून ठेवलं होतं ते आता चांगलं मुरलंय. अर्धा तास चांगलं आपण मुरत ठेवलेलं होतं. आम्ही तवा तापत ठेवलाय. तव्याला आता मी तेल पण लावून ठेवलंय, पण परत आणखीन एकदा तेल लावते, कारण पहिलं धिरडं यायला जरा व्यवस्थित तेल लावायला लागतं. त्याच्यामुळे मी तेल लावून घेते. चांगला तवा तापलेला आहे आपला. तर आपण त्याच्यावर धिरडं घालणार आहोत. फार मोठं मी घालणार नाहीये, बेताचं घालणार आहे. कारण काय त्याच्यात भोपळा आहे, गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामुळे फार मोठं घालत नाहीये मी. उकडतंय कसं काय ते बघूया. हे बघा किती छान येत आहे ते. कलर तर सुंदर आणि पौष्टिक, एकदम पौष्टिक होणार आहे. जाळी पण पडते ती बघा, सुंदर जाळी पडते. तर त्याच्यावर मी थोडंसं तेल, हे बघा सुंदर जाळी पडली आपल्या धिरड्याला. तेल सोडलंय. 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे. मी झाकण काढून घेतलंय. तर आपण बघूया उकडतंय का. तेल सोडलं नाही साईडने पहिल्या ह्याला व्यवस्थित तेल सोडायला लागतं. एकदा उकटायला लागले की व्यवस्थित उकडतात. आणि याच्यात गव्हाचं पीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं ते मऊ होईल. भोपळा पण आहे, गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामुळे मऊसूत असं हे धिरडं होईल. भिडाच्या तव्यावर या काही गोष्टी छान होतात. किती सुंदर आलाय बघा, कलर पण किती छान आलाय आणि एकदम हेल्दी असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. डब्याला सुद्धा मुलांना द्यायला हरकत नाही असा हा प्रकार आहे. खूप सुंदर. खरपूस करून घ्यायचं. बघते इकडून अजून थोडं व्हायला हवंय खरपूस, म्हणजे मऊसूत असं छान होणार आहे धिरडं. गहू आहे, ज्वारी आहे, तांदूळ आहे, थोडंसं बेसन आहे, त्याच्यामुळे एकदम असं आपलं हेल्दी धिरडं आहे. आता आपण ते जाळीवर काढून घेणार आहोत. दोन्ही बाजूने असं छान धिरडं झालेलं आहे. मी काढून घेते. हे लोणच्याबरोबर, तुपाबरोबर, अगदी नुसतं जरी खाल्लं तरी सुद्धा ते छानच लागणार आहे. तर परत आपण तेल लावून घेऊया. हे तर 2-3 आहेत ते आपण घालून घेऊया. किती जाळी सुंदर येते बघा. आणखीन मोठं करायचं म्हटलं तरी सुद्धा होऊ शकेल, पण मी बेताचीच करते. जाळी पण पडते व्यवस्थित. आता वरून तेल लावूया, म्हणजे व्यवस्थित उकटेल आपलं धिरडं. गुळ नाही घातलेला आहे. गोडाची सुद्धा ही छान होती धिरडी. आता आज मी तिखटाची केलेली आहेत. त्यामध्ये लाल तिखट घातलंय, ओली मिरची घातली तरी सुद्धा चालू शकते. किती सुंदर असं आपलं धिरडं. आहा, एकदम मस्त आलंय बघा. हे बघा
किती सुंदर असं झालंय. आता आपण हे काढून घेऊया. दोन्ही बाजूनी खमंग भाजलेलं आहे. असं हे आपलं भोपळ्याचं खमंग आणि हेल्दी धिरडं खाण्यासाठी तयार आहे. आता ह्या धिरड्यामध्ये मी कोणती कोणती पिठं वापरली, कृती काय काय केली, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्ही केव्हाही करू शकाल. यापूर्वी सुद्धा मी भोपळ्याचं थालीपीठ दाखवलेलं आहे. पण मी विविध म्हणजे प्रत्येक प्रकारात वैविध्यता आहे. मी वेगवेगळ्या प्रकारानं तुम्हाला ते सगळं दाखवते. त्याच्याबरोबर हे ताजं टप्पू ठेवलेलं आहे आंब्याचं. एकदम मस्त असा नाश्ता आपला तयार आहे. नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.